आता 36 जिल्ह्यांमधल्या 50 बातम्यांचा आढावा आपण घेऊयात। महाविकास आघाडीची मुंबईत आज बैठक। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावर चर्चा होणार। बैठकीला समन्वय समितीतील नेते उपस्थित राहणार। आजपासून राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात। राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा गोंदिया जिल्ह्याचा दौरा। मनसैनिकांकडून भावी मुख्यमंत्री असा राज ठाकरेंच्या बॅनरवर उल्लेख। ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आजपासून 2 दिवसीय नाशिक दौऱ्यावर। आज नाशिकमध्ये पदाधिकाऱ्यांचा मेळावा, तर उद्या येवला, मनमाड आणि निफाडमध्ये सभा। भुजबळांच्या मतदारसंघात सभा घेणार असल्यानं सभेकडे सर्वांचं लक्ष। भाजप नेते समरजित घाटगे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा। 23 ऑगस्टला घाटगेंचा कार्यकर्ता मेळावा। मेळाव्यात पवार गटात जाण्याबाबत कार्यकर्त्यांची मतं जाणून घेणार। राज्यसभेच्या 2 रिक्त जागांसाठी आज महायुतीचे उमेदवारी अर्ज दाखल करणार। राष्ट्रवादीकडून नितीन पाटलांना संधी, तर भाजपकडून धैर्यशील पाटील उमेदवारी अर्ज भरणार। प्रजा फाउंडेशनकडून मुंबईतील आमदारांचं प्रगती पुस्तक 2024चा अहवाल जाहीर। चांगली कामगिरी करणाऱ्यांमध्ये आमदार अमीन पटेल, सुनील प्रभू आणि वर्षा गायकवाड यांचा प्रथम श्रेणीत समावेश। खराब कामगिरी करणाऱ्या आमदारांमध्ये नवाब मलिक, सदा सरवणकर, प्रकाश सुर्वे, दिलीप लांडे, राम कदमांचा समावेश, तर सत्तेत नसलेल्या काँग्रेस आमदारांची चांगली कामगिरी। प्रजा फाउंडेशनचा अहवाल। मंगलदास बांदल यांना ईडीकडून पुण्यात अटक। शिवाजीराव भोसले बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीकडून कारवाई। घरात 5,60,00,000 रुपये आढळले। परळी शहरात आजपासून 25 ऑगस्टपर्यंत राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, अजितदादांच्या उपस्थितीत महोत्सवाचं उद्घाटन होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात 2दा महाराष्ट्र दौऱ्यावर। 25 ऑगस्टला लखपती दीदी कार्यक्रमाला उपस्थित राहणार, तर 30 ऑगस्टला वाढवण बंदर भूमिपूजनाचा कार्यक्रम। पुण्यात शास्त्री रोडवर एमपीएससी विद्यार्थ्यांचं रात्रभर आंदोलन। 25 तारखेची परीक्षा पुढे ढकला आणि 258 पदांसह महाराष्ट्र कृषी सेवेची परीक्षा घ्या, विद्यार्थ्यांची मागणी। विविध संघटनांकडून आज भारत बंदची हाक। अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या आरक्षणात वर्गीकरण करण्याचा व क्रिमिनल अट लावण्याच्या निर्णयाविरोधात बंद। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाचं संरेखन बदलण्याचा एमएसआरडीसीचा निर्णय। शक्तीपीठ महामार्गाला होणारा विरोध लक्षात घेता सरकारचा निर्णय। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांवर आता ड्रोनसह सीसीटीव्हीद्वारे नजर। हायस्पीड लेन कटिंगसह 17 प्रकारच्या नियमांचं उल्लंघन केल्यास कारवाई होणार। राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज राज्यव्यापी संप। आझाद मैदानावर 8 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप। नागपुरात 31 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सोहळा। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। सोहळ्याची प्रशासनाकडून तयारी सुरू। पुण्याच्या भोरमध्ये 22,000 महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये जमा। 7,200 महिलांच्या बँक खात्याशी आधार नंबर लिंक नसल्यानं पैसे पुढील टप्प्यात जमा होणार। पुण्यातील सर्व नाट्यगृहांचं महापालिकेकडून अग्निसुरक्षा परीक्षण। अग्निशमन यंत्रणेच्या त्रुटींसह कलाकारांच्या अडचणी सोडवण्याचं पालिकेचं आश्वासन। राज्यात सण उत्सवात लेझर डीजेला बंदी नाहीच। प्रदूषणामुळे डीजेच्या वापरावर बंदी घालण्याची जनहित याचिका पुराव्याअभावी हायकोर्टानं फेटाळली। मुंबईकरांना लवकरच कचरा उचलण्याचेही पैसे महापालिकेला मोजावे लागणार। पालिकेकडून प्रशासकीय प्रक्रिया सुरू। ठाणे विरार पालिकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास सुरू।